नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. रोजप्रमाणे आपण आलोय नगरला आणि आपल्याला सार्थक आहेच आपल्यासोबत रोजच्या प्रमाणे. चाललोय आपण कॉलेजला. आपला पेपर आहे आज माइंड मॅनेजमेंटचा. आम्हाला प्रश्न काय प्रश्न असते ती मॅडम आम्हाला सांगते असं नाही का. मग ते पोरीला समजा म्हणायचं आय लव्ह यू म्हणायचं, मग कसं जायचं. मग दोन मित्र जाणार मग एक मित्र एका मित्राला म्हणणार आय लव्ह यू भावा. म्हणजे ते कसं त्या पोरीला डेडिकेट करून असं आम्हाला मॅडम शिकवती. आणि आज त्याचा पेपर आहे. मग पेपरमध्ये आता हेच लिहायचं आहे का तुम्हाला शिकत क्लास नसावी. भावांनो जाऊया मग कॉलेजला. काही नाही, चांगलं चाललंय जीवन. असंच कसं तरी. सार्थक जागा धर. अय सार्थक जागा धर. शिर आपण चाललो आहे नगरला. आपला मित्र श्याम. तर तुम्ही मला आज घ्यायच्या आधी 4-5 ब्लॉगमध्ये बघितलं तर असं कसं मी बेकारावर नाही थांबत पळत यायसाठी. पण मित्र म्हणून काय मी ब्लॉगमध्ये तसं काय आमचं काय मनात नाही. तुम्ही म्हणता प्रत्येक ब्लॉगला वाचवास करतोय काय, तसं काय नाही. चप्पल असं तर थोडं नगरला चाललोय. घरी चाललोय. नाही चालू मित्रांने आपण चेक केलेलं आहे. तर थोडी बारा उन्नीस बी चालू असते पोरा. आणि मी पळत आलोय मी पळत आलेला आहे. हे बघा आपला काही किती सुंदर आहे मायवानी. यूट्यूब चालू तर आपल्याला असे 5 धंदे जमत नाही, पण लोकांच्या याच्यावर फेमस व्हायचं आपलं काम आहे. तरी जास्त ब्लॉग शूट केलेलं नाही. आणि आता आपण कढई घेतली. आपण याच्यात हलवा गरम करणार आहे. तर फुल गैसवर करू. 1 मिनट. तो भाई लोग कुछ इस प्रकार से हलवा है ठंडा और इसने अब तुप छोड़ने को चालू किया है. मम्मी याच्यात तुप टाकू थोडा अजून का नाही गरज आहे ना. थंड घालतात ते त्यामुळं गरम केला ना मस्त लागेल. एवढा हलवा गरम झाला. आपण जेवण करून घेऊ. मम्मी काय बनवलं. मेथीची भाजी, खिचडी भात, भाकर, हलवा. अजून बस एवढंच. एकंदरीत हलवा गरम झालाय. आता घेतो काढून. आपण खाणार आहोत खिचडी भात, भाकर, लोणचं, मेथी आणि हलवा. तर घेतो खाऊन भावांना आता. तर भावांना आपली शेकोटी चालली. शेकतोय, थंडी वाजती. शेकून झालं की लगेच झोपायला. हे बघ असं कॅमेरा फ्लिप झाला ना म्हणजे व्हिडिओ तसा ढिल्ला वाढला. का बरं होतंय तसं? काय माहित काय होतं. हे कॅमेरा ब्लिंक केला की व्हिडिओ ब्लर झाला. ब्लर नाही होत ते हे होतं. हा पॉज झाले म्हणे होतं नाही का, बंद पडल्याने. काय माहिती. मी भरपूर सेटिंग पाहिलं काय समजा ना मला. तर भावांना आपल्याला 2 ते 5 पेपर होता. हो
2 ते 5 पेपर होता. मॅडमनी 4 वाजता सोडून दिलं. 4:15ला एस टी होती. पोरांसोबत टाईमपास केला 4:10पर्यंत. मग मित्राला फोन केला, म्हणलं एस टी गेली का? नाही गेली ये. तरी टाईमपास करीत बसलो. आणि मग इकडून तिकडून मी 4:15ला निघालो. मग मी रिक्षावाल्यानी चांगला 20 मिनटं टाईमपास केला. इकडल्या गप्पा तिकडल्या गप्पा. बरं का, घेणं न देणं मम्मी. रिक्षावाला मला काय म्हणतो, भैया तुझ्या शेजारी ती पोरगी बसलेली होती का? त्याला म्हणलं कोण पोरगी? तो म्हणतो तुझ्या शेजारी ती पोरगी बसली होती ना, एक माणूस होता तिला छेडत होता. असा रेटीला ना म्हणला. म्हणलं चांगलं आहे, तिचं आलं समजा. म्हणलं पण कोण पोरगी? मी गेलो तेव्हा तिथे एक मावशी बसलेली होती. आणि मग तो विषय झाला. त्याने चांगली टिंगल्या टवाळ्या करीत घेऊन आला स्टँडवर आलो. एस टी काय आलेली नव्हती. मग रोजच्या प्रमाणे आपला दोस्त भेटला सार्थक. आणि मग काही थोडासा तिथं व्लॉग बनवला. एस टीत मोक्कार टिंगल्या करीत आलो. व्लॉग बनवता नाही आला. काही कारणास्तव आम्हाला व्लॉग बनवता नाही आला. आणि हा तोक्ती मांजर हिला काय होते काय माहित. आणि मग टिंगल्या करीत आलो. त्यानंतर तर काय घरी येऊन काहीच नाही केलं, काहीच नाही. बसलो गप. थोडा वेळ अभ्यास केला इंग्लिशचा. जेवण वगैरे केलं. आता शेकतोय. शेकून झालं की झोपून घेणार. मग आपण भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन पण ऑलवर प्रेस करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.